एके दिवशी बादशहा अकबर आणि बिरबल शिकार करायला जंगलात गेले. जंगलात फिरत असताना अकबरांना एक हरिण दिसले. त्यांनी पटकन धनुष्य उचलले, पण चुकून धनुष्याच्या दोरीने त्यांच्या डाव्या हाताचे बोट कापले गेले. रक्त वाहू लागले आणि अकबरांना खूप दुखू लागले. बिरबल त्यांचे बोट बघून म्हणाले, जहापना, घाबरू नका. जे होते ते चांगल्यासाठीच होते. हे ऐकून अकबरांना खूप राग आला. ते म्हणाले, बिरबल, माझे बोट कापले गेले आहे. मला दुखत आहे आणि तू म्हणतोस हे चांगले आहे. यात चांगले काय आहे? तू आत्ताच माझ्या समोरून निघून जा. परत महालात जा. बिरबल शांतपणे वाकले आणि म्हणाले, जशी आपली आज्ञा महाराज. ते आपल्या घोड्यावर बसून महालाकडे निघून गेले. अकबरांनी आपल्या बोटावर कापड बांधले आणि पुढे जंगलात गेले. जंगल दाट आणि अंधारी होत गेले. अचानक काही जंगली लोक झाडीतून बाहेर आले आणि त्यांनी अकबरांना पकडले. त्यांनी अकबरांना दोरीनं बांधले. जंगली लोकांचा सरदार म्हणाला, आज आमचा सण आहे. आम्हाला जंगलाच्या देवतेला एक निरोगी माणूस अर्पण करायचा आहे. सगळे लोक खुश होऊन नाचू लागले. तेवढ्यात त्यांचा पुजारी अकबरांना बघायला आला. त्याने अकबरांचे संपूर्ण शरीर काळजीपूर्वक तपासले. जेव्हा त्याने अकबरांचे डावे बोट बघितले, तेव्हा तो चकित झाला. बोट कापलेले होते. पुजारी सरदाराला म्हणाला, हा माणूस तर जखमी आहे. याचे बोट कापलेले आहे. आपण याला देवतेला अर्पण करू शकत नाही. देवतेला पूर्ण निरोगी माणूस हवा असतो. जंगली लोक निराश झाले. त्यांनी अकबरांची दोरी सोडली आणि त्यांना जाऊ दिले. अकबर लगेच आपल्या घोड्यावर बसले आणि महालाकडे पळाले. महालात पोचल्यावर अकबर थेट बिरबलला भेटायला गेले. त्यांनी बिरबलला मिठी मारली आणि म्हणाले, बिरबल, तू बरोबर होतास. जे झाले ते चांगल्यासाठीच झाले. जर माझे बोट कापले नसते तर ते जंगली लोक मला देवतेला अर्पण करायचे होते. माझ्या कापलेल्या बोटानं माझा जीव वाचवला. मग अकबरांनी विचारले, पण बिरबल, तुझ्यासाठी काय चांगले झाले? मी तर तुला रागात परत पाठवले होते. बिरबल हसले आणि म्हणाले, महाराज, जर तुम्ही मला परत पाठवले नसते तर मी देखील तुमच्यासोबत पकडला गेला असता. पण माझे बोट तर कापलेले नव्हते. मी पूर्ण निरोगी आहे. ते लोक तुम्हाला सोडले असते, पण मला देवतेला अर्पण केले असते. अकबर समजले. ते म्हणाले, खरंच बिरबल, जे होते ते चांगल्यासाठीच होते. आज तू मला खूप मोठा धडा शिकवलास. त्या दिवसापासून अकबरांनी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली. त्यांना समजले की कधी-कधी जे वाईट वाटते ते देखील आपल्या भल्यासाठीच असते. ही गोष्ट आपल्याला शिकवते की आपण प्रत्येक परिस्थितीत धीर धरला पाहिजे आणि ईश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे. जे काही घडते त्यामागे नक्कीच काहीतरी चांगले कारण असते.